बटर घालून रोस्ट केलेले गरमागरम पाव, त्याच्याबरोबर मस्तपैकी चीज आणि बटर घातलेली चमचमीत अशी पावभाजी. ऐकून तोंडाला पाणी सुटतंय ना? चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर आज पावभाजीसाठी बघा इथे मी 3 ते 4 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. त्यानंतर फ्लावर घेतलेला आहे, हिरवे मटार घेतलेले आहे आणि सिमला मिरची. त्याचबरोबर भाजीला छान कलर येण्यासाठी मी इथे अर्ध बीट बारीक करून टाकलेला आहे. आता भाजीचा कलर टिकून राहण्यासाठी या भाज्यांमध्येच मी ॲड करणार आहे थोडा पावभाजी मसाला, थोडंसं लाल तिखट, इथे काश्मीरी लाल मिरची वापरली तरी चालेल, थोडासा हिंग, थोडीशी हळद वापरलेली आहे. आणि बघा या पद्धतीने मी ह्या भाज्या 3 ते 4 शिट्ट्या करून छान शिजवून घेतलेल्या आहेत. आता हे मॅश करण्यासाठी मी इथे रवीचा उपयोग करणार आहे. अर्थातच तुम्ही मॅशरचा उपयोग करू शकता, पण गरम हाताला चटका बसू नये म्हणून मी इथे रवीच्या साहाय्यानेच हे मॅश केलेलं आहे. छान मॅश झाल्यानंतर फोडणीची तयारी केलेली आहे. 2 मोठे चमचे तेल, त्यामध्ये 1 चमचा बटर घातलेला आहे आणि त्यावर लगेचच आपण कांदा परतून घेऊया. कांदा थोडासा सोनेरी रंगावर परतला गेला की त्यातच आपण ॲड करणार आहोत आले, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट. कोथिंबीर अवश्य टाका वाटताना, कारण त्याचा सुगंध अतिशय छान येतो पावभाजीमध्ये. त्यानंतर पुन्हा एकदा मी थोडंसं हिंग, हळद आणि लाल तिखट घालून घेतलेलं आहे. हे छान परतून झाल्यानंतर मी ॲड केलेला आहे पुन्हा पावभाजी मसाला आणि छान लाल असे टोमॅटो बारीक चिरून मी घातलेले आहेत. आता टोमॅटो लवकर शिजण्यासाठी यावर मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. आता अगदी 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवून याला छान वाफ काढून घ्यायची आहे. बघा टोमॅटो अतिशय छान शिजलेले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये आपण आधीच मॅश करून ठेवलेली पावभाजीच्या भाज्या ॲड करून घेऊया. आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी ठेवण्यासाठी पाणी ॲड करायचं आहे. अर्थातच गरम पाण्याचा वापर करा आणि आपल्या आवडीप्रमाणे तिखट, मीठ घाला आणि वरतून छान कोथिंबीर पेरा. बघा पावभाजीला कलर किती सुंदर आलेला आहे. सुरुवातीला आपण पावभाजीमध्ये भाज्या उकडताना ज्या मसाले घालतो ना, त्यामुळे पावभाजीचा रंग बदलत नाही, तो रंग टिकून राहतो. बघा आपल्या पावभाजीला कलर आणि टेक्स्चर पण किती अगदी परफेक्ट आलेलं आहे. आता आपण आपल्या आवडीनुसार ह्याच्यावर थोडंसं चीज किसून घालायचं आहे. अर्थातच कांदा, कोथिंबीर तर हवीच हवी, त्यावर आपण बटर घालून घ्यायचं आहे आणि ही भाजी एन्जॉय करायची आहे. मंडळी व्हिडिओ तर बरेच जण बघतात, पण लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरतात. तर कृपया लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. पुन्हा भेटूया. बाय बाय.